हाय फ्रेंड्स, मी रागिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे तुमच्यासाठी भयपटांच्या खजिन्यातून अजून एक थरारक चित्रपट ज्याचं नाव आहे ओल्ड. हा चित्रपट 23 जुलै 2021ला प्रदर्शित झालेला आहे आणि ह्या चित्रपटाची कथा थोडक्यात अशी आहे की एक कुटुंब उष्णकटिबंधीय अशा समुद्र किनाऱ्यावर सुट्टी घालवण्यासाठी आलेले असतात. ते तिथे काही तासांसाठी विश्रांती घेत असताना अचानक त्यांचं वय झपाट्याने वाढायला लागतं आणि त्यामुळे त्यांचं संपूर्ण आयुष्य एका दिवसात कमी कमी होत जातं. तर हे कसं काय घडतंय हे बघण्यासाठी जास्त वेळ न घालवता चला सुरुवात करूया. तर चित्रपटाच्या सुरुवातीला आपल्याला एक रिसॉर्टची व्हॅन दिसते जिच्यामध्ये एक कुटुंब बसून प्रवास करताना दिसतं. त्या कुटुंबामध्ये 6 वर्षाचा ट्रेंट, 11 वर्षाची मेडॉक्स, ह्या मुलांचे वडील गाय आणि आई प्रिस्का कॅप्पा असतात. आता ती व्हॅन त्यांना त्या रिसॉर्टमध्ये नेऊन पोचवते ज्याचं नाव अनामिका असतं. त्या रिसॉर्टमध्ये पोचल्यानंतर गाय आणि प्रिस्काला वेलकम ड्रिंक म्हणून मोफत पेय दिलं जातं. त्याचवेळी इकडे मुलांची मैत्री रिसॉर्ट व्यवस्थापकाच्या पुतण्याशी इडलिपशी होते. त्याच रात्री मेडॉक्स आणि ट्रेंट त्यांच्या पालकांना वाद घालताना ऐकतात, ज्यातून आपल्याला असं कळतं की ते दोघे विभक्त होणार असतात आणि त्यामुळेच ह्या घटनेचं मुलांचं दुःख कमी करण्यासाठी हे जोडपं त्यांना अंतिम कौटुंबिक सुट्टी म्हणून उष्णकटिबंधीय रिसॉर्टमध्ये घेऊन येतं. ट्रेंटला मात्र तो लहान असल्यामुळे ह्या गोष्टी इतक्या समजत नाहीत, त्यामुळे तो तिकडे दुर्लक्ष करून इडलिपसोबत मेसेज डिकोडिंगचा खेळ खेळतो. दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेल व्यवस्थापक कुटुंबाला एका निर्जन समुद्र किनाऱ्यावर आमंत्रित करतो, जिथे आणखी 3 कुटुंबही उपस्थित असणार असतात. त्यातलं पहिलं कुटुंब रॅपर ब्रँडन, मिड साइज्ड आणि त्याची गर्लफ्रेंड यांचं असतं. दुसऱ्या कुटुंबात सर्जन चार्ल्स, त्याची म्हातारी आई ॲग्नेस, त्याची बायको क्रिस्टल आणि त्याची लहान मुलगी कारा असतात. तिसऱ्या कुटुंबात जॅरिन आणि पॅट्रिशिया करमायकल असतात, ज्यातल्या पॅट्रिशियाला फिट येण्याचा त्रास असतो. आता अनामिका रिसॉर्टची ती व्हॅन एक एक करत ह्या 4ही कुटुंबांना त्या निर्जन समुद्र किनाऱ्यावर नेऊन सोडतो. तो समुद्र किनारा बघून सर्व कुटुंब खुश होतात आणि पाण्यात उतरून किनाऱ्यावर आराम करत किंवा सनबाथ घेत आपापली मजा करू लागतात. थोड्या वेळातच ट्रेंटला ब्रेंडनच्या गर्लफ्रेंडचा मृतदेह पाण्यातून वाहत येताना दिसतो, ज्यावरून चार्ल्सला मात्र ब्रँडननेच तिला मारला असल्याचा संशय येतो, ज्याच्या नाकातून हिमोफिलियामुळे रक्तस्राव होत असतो. आता तो संपूर्णपणे नग्न असलेला मृतदेह तिथेच एका बाजूला झाकून ठेवतात. इतक्यात ॲग्नेसची तब्येत अचानक खराब होऊ लागते आणि थोड्या वेळातच तिचा अचानक मृत्यू होतो. तोपर्यंत इकडे मुलं झपाट्याने किशोरवयीन झाल्याचं प्रिस्काच्या लक्षात येतं. ट्रेंट आणि कारा 11 वर्षाचे तर मेडॉक्स 16 वर्षाची झालेली असते. त्यावरून सर्व कुटुंबांच्या असं लक्षात येतं की हा समुद्र किनारा हळूहळू त्यांचं वृद्धत्व करत आहे आणि इथे उपस्थित असलेले सर्व लोक दर अर्ध्या तासाने एका वर्षाने मोठे होत आहेत. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबातल्या किमान एका सदस्याची वैद्यकीय स्थिती चांगली नाही. ह्या गोष्टी लक्षात येताच ते सर्व हा समुद्र किनारा सोडण्याचा प्रयत्न करतात. पण असं करताच ते सर्व ब्लॅकआउट होऊन जिथे होते तिथेच परत येत असतात. पुढच्या प्रसंगात प्रयोग करण्यासाठी म्हणून चार्ल्स रागाच्या भरात करतोय असं दाखवत खिशातून चाकू काढत ब्रँडनला गालावर वार करतो आणि त्याचबरोबर त्याची दुखापत लवकर बरी होत असलेली सर्वजण पाहतात. आता थोड्या वेळातच प्रिस्काच्या पोटातली गाठ वाढलेली असल्याचं लक्षात येतं आणि चार्ल्स सर्वांच्या मदतीने ती काढून टाकण्यासाठी यशस्वी अशी शस्त्रक्रिया करतो. आता ब्रँडनला कळतं की त्याच्या गर्लफ्रेंडचा मृतदेह काही तासांच्या आतच संपूर्णपणे कुजून गेला आहे आणि त्याचं विघटनही झालं आहे. त्यातच इकडे कारा आणि ट्रेंटचं वय वाढतच जातं आणि सर्वांचं लक्ष त्या मृतदेहाकडे असताना खेळायला टेंटमध्ये आलेले ते दोघे भावनिक बदलांमुळे एकमेकांच्या जवळ येतात. पण त्याचा परिणाम म्हणून कारा वेगाने गर्भवती होते आणि काही वेळातच तिला कळा यायला सुरुवात होते आणि ती एका बाळाला जन्म देते. पण वेळ वेगाने जात असल्याने बाळाचा मृत्यू होतो. आता ह्या प्रसंगानंतर शरीरात होणारे बदल, त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या बघून
आपण आता म्हातारपणाकडे चाललो आहोत हे सर्वांच्या लक्षात येतं आणि सर्वजण हा समुद्रकिनारा सोडण्याचे उपाय शोधू लागतात आणि आपापले प्रयत्न वाढवू लागतात। त्यातच चार्ल्सची तब्येत स्किझोफ्रेनियामुळे बिघडत जाते आणि त्या भरातच तो ब्रेंडनला चाकू भोगसून मारून टाकतो। आता हळूहळू दिवस सरत बुडायला लागतो। त्यामुळे जॅरीनच सर्वांसाठी म्हणून तिथून निघण्याचा मार्ग शोधण्यासाठी समुद्रातून पोहत जायचं ठरवतो। पण थोड्या वेळातच त्याचा तरंगता मृतदेह पाण्यात उतरलेल्या मॅडॉक्सला दिसतो। इकडे तोपर्यंत कारा बाजूला असलेला डोंगर चढून पलीकडे जाण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करू लागते, पण एका टप्प्यापर्यंत चढल्यानंतर ती ब्लॅकआउट होते आणि वरून खाली कोसळली गेल्याने तिचा मृत्यू होतो। आता आणखी थोड्या वेळाने पॅट्रिशियाला जबरदस्त फिट येते। तो दौरा इतका जीवघेणा असतो की तिचे डोळे फिरतात आणि तोंडातून फेस येताच तिचा मृत्यू होतो। त्याचबरोबर काही वेळातच हळूहळू गायची दृष्टी धूसर होऊ लागते आणि प्रिस्कालाही ऐकू येणं कमी होऊ लागतं। तिथे समुद्र किनाऱ्यावरचं काही सामान शोधताना ट्रेंट आणि मॅडॉक्सला आधीच्या प्रवाशाची वही सापडते, जो एक विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून त्याने त्याच्या ह्या समुद्र किनाऱ्यावरच्या अनुभवाविषयी लिहिलेलं असतं, ज्यामध्ये एखाद्या मेटल ट्यूबच्या साह्याने ते तिथून बाहेर पडू शकतात असं लिहिलेलं असतं। आता अजून रात्र झाल्यावर चार्ल्स स्किझोफ्रेनिक अवस्थेत असताना गाय आणि प्रिस्कावर हल्ला करतो। चार्ल्स गायवर हल्ला करत असताना प्रिस्का पळत जाते आणि एक गंजलेला चाकू घेऊन परत येते आणि त्या चाकूने चार्ल्सवर वार करते, ज्यामुळे जीवघेणं रक्त संक्रमण त्याच्या शरीरात झपाट्याने पसरतं आणि त्याचा मृत्यू होतो। तोपर्यंत इकडे म्हातारपणात विद्रूप झाल्यामुळे एका गुहेत लपलेली क्रिस्टल हायपोकॅल्शिमियामुळे हाडं तुटली जाऊन मरते। आता अगदी जख्म म्हातारा झालेला गाय आणि प्रिस्का आपल्या नात्याची दुरुस्ती करतात आणि वयापरत्वे एक एक करत जीव सोडतात। दुसऱ्या दिवशी सकाळी आता फक्त मध्यम वयीन झालेली मॅडॉक्स आणि ट्रेंट शिल्लक राहिलेले असतात। त्यावेळी आता काही वेळातच आपणही संपणार या भावनेने ते दोघे भाऊ बहीण राहिलेले क्षण चांगले घालवायचे ठरवतात आणि जोडीने वाळूचा किल्ला बनवू लागतात। त्याचवेळी ट्रेंटला इडलिबने दिलेला गुप्त संदेशाचा एक कागद सापडतो, ज्यातला मेसेज डिकोड केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की पाण्याखाली असलेल्या एका कोरल पॅसेजमधून ते बाहेर पडू शकतात। आता हाच मार्ग त्यांना ब्लॅकआउट न करता दुसऱ्या समुद्र किनाऱ्यापर्यंत सोडून येईल यावर विश्वास ठेवून ट्रेंट आणि त्याची बहीण कोरलमधून पोहायला सुरुवात करतात। मध्यावर पोचल्यावर मॅडॉक्सचे कपडे कोरलमध्ये अडकतात। मग ती आणि ट्रेंट ते सोडवण्याची धडपड बराच वेळ करतात। ते पाण्यातून बाहेर पडण्यात अयशस्वी झाले असल्याचं त्यांच्यावर देखरेख करणाऱ्या एका रिसॉर्टच्या कर्मचाऱ्याच्या लक्षात येतं। हा तोच माणूस असतो ज्याला आपण चित्रपटाच्या सुरुवातीला सर्व कुटुंबांना ह्या समुद्र किनाऱ्यावर सोडणाऱ्या व्हॅनचा ड्रायव्हर म्हणून पाहिलेलं असतं आणि त्याने कुटुंबांना समुद्र किनाऱ्यावर सोडल्यानंतर त्यांच्या अवस्थेत होणारं बदलाचं निरीक्षण करण्यासाठी दूर डोंगरावर एक कॅमेरा लावलेला असतो आणि तिथून तो सर्वांचं परीक्षण त्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असतो। आता तो कर्मचारी सर्व कुटुंब मरण पावली आहेत असा अहवाल कुणाला तरी फोनवरून देतो, तेव्हा तो मागच्या एका घटनेचाही उल्लेख करतो, ज्यामध्ये मागच्या वेळीही काही लोकांनी असाच कोरलमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, पण ते मात्र बुडून गेले। त्याचप्रमाणे हे दोघेही बुडून गेले असल्यामुळे ही 73वी चाचणीही संपली असल्याची घोषणा तो फोनवर करतो। फोनवर बोलून झाल्यावर तो कर्मचारी तीच व्हॅन घेऊन तिथून निघतो आणि रिसॉर्ट मागे असलेल्या एका लॅबमध्ये जातो। त्यावरून आपल्याला हे कळतं की हे रिसॉर्ट वॉरन अँड वॉरन ह्या फार्मास्युटिकल कंपनीच्या संशोधन कार्यसंघासाठी बनवलेलं आहे, जे पुढच्या भविष्यासाठी नवीन वैद्यकीय औषधांच्या क्लिनिकल चाचण्यांसाठी इथे येणाऱ्या विशिष्ट पाहुण्यांना निवडतात आणि त्यांना असणाऱ्या आजारावरचं औषध त्यांच्या पेयातून देतात। त्यावर हा समुद्र किनारा नैसर्गिकरित्या पाहुण्यांच्या आयुष्याला गती देतो। ह्या प्रयोगानंतर ह्या प्रयोगशाळेतल्या संशोधकांना एका दिवसात औषधांच्या आजीवन चाचण्या पूर्ण करण्यात यश आलेलं दिसतं, कारण एक संशोधक पॅट्रिशियाचं उदाहरण देत दिलेल्या औषधांमुळे काळानुरूप 16 वर्षे तिला फिटचा त्रास झाला नसता असं सांगतो, कारण ती 8 तासांपेक्षा जास्त फिट न येता व्यवस्थित राहिली असल्याचं सांगतो।
त्यानंतर आता संशोधक अजून एका नवीन गटाला समुद्र किनाऱ्यावर जाण्याचा आमिष दाखवत तयार करतात. इतक्या ट्रेंट आणि मॅडॉक्स इथे पोचतात जे कोरलमधून बाहेर पडून वाचलेले असतात. ते त्यांच्या ह्या कृतीत व्यत्यय आणतात आणि त्यांना सापडलेली वही ते पुरावा म्हणून सुट्टीसाठी त्या रिसॉर्टला आलेल्या पोलीस अधिकारी ग्रेग मिचेलला देतो, जो त्याच्या बॉसला संशोधकांनी केलेल्या ह्या गुन्ह्याची माहिती देतो. आता ग्रेग ट्रेंट आणि मॅडॉक्सला त्यांच्या काकूपर्यंत पोहोचवण्याची सोय करतो आणि वॉरन यांच्या संपूर्ण संशोधक गटाला सर्व कर्मचाऱ्यांसह अटक केली जाते आणि इथे हा चित्रपट संपतो. पर्सनली मला हा चित्रपट खूप आवडला. ह्या चित्रपटाची थीम, भाषा, अभिनय सगळंच वेगळं होतं. हा एक वैचारिक चित्रपट आहे, पण ज्यांना वैचारिक जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा एक चांगला थ्रिलर सायन्स फिक्शन मूवी होऊ शकतो. पण कदाचित तरीही कुणाला हा चित्रपट आवडेल, कुणाला हा चित्रपट नाही आवडणार. पण मी मात्र सजेस्ट करेन की तुम्ही हा चित्रपट नक्की बघा, कारण ह्या चित्रपटाची स्टोरी इतकी सुंदर आहे की वेळ वाया गेला असं अजिबात वाटणार नाही. तर ह्यावेळी मी सांगितलेलं हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझ्या चॅनलचे अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी वेगळी आणि भन्नाट कथा घेऊन. तोपर्यंतसाठी बाय.